बुलढाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता देऊळगाव राजा तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्याच मालकीच्या वाहनात आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे। ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील रहिवासी आहेत। ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना महामार्ग पोलीस दलात कार्यरत होते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप मानखडे सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण बघितलं होतं 2 दिवसांपूर्वीच पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाची बातमी ताजी होती आणि त्यानंतरची पुन्हा अशी ही घटना सध्या समोर येते। नेमकं काय म्हणणं आहे पोलिसांचं या संदर्भात? अगदी बरोबर आहे गौरी, आपण जर पाहिलं तर याच पोलीस दलाच्या दोन्ही घटनेमुळे आता मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे। खरं तर नागरिकांच्या सुरक्षेची संरक्षणाची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे ते पोलीस आता बुलढाणा जिल्ह्यात सुरक्षित नसल्याचं एकंदरीत वातावरण आपल्याला या दोन्ही घटनेवरून पाहायला मिळते। 23 मार्च रोजी एका अवैध दारू व्यावसायिकाने जे आहे पोलिसाची हत्या केल्याची घटना समोर आली होती। ती घटना ताजी असतानाच आता एका पोलिसाचा जो आहे हा मृतदेह संशयास्पद त्याच्याच एका स्विफ्ट डिझायर या कारमध्ये आढळून आलेला आहे। प्रथम दर्शनी गळा आवळून या पोलिसाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय आणि हा पोलीस जो आहे देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली या बुद्रुक या गावचा आहे, मात्र तो जालना जिल्ह्यातील महामार्ग पोलीस दलात सध्या कार्यरत होता। ही घटना निदर्शनास येतात पोलिसांनी जे आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी त्या ठिकाणी आता घटनास्थळावर धाव घेतलेली आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय। मात्र या आठवड्यात एकाच आठवड्यात 2 पोलिसांच्या हत्येच्या घटना समोर आल्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता नेमकी ही हत्या आहे की याच्या मागे कुठला घातपात आहे की आत्महत्या याबाबत आता पोलीस तपास करतात। मात्र प्रथम दर्शनी या पोलिसाचा जो आहे हा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। आता पोलीस तपासात काय नेमकं उघड होतं, काय समोर होतं हे पाहणे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे गौरी। नक्कीच संदीप, पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।